पुढची बातमी पाहूयात। आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता थेट हॉटेल व्यावसायिकांवरती देखील होऊ लागलेला आहे। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिक हे काही दिवसांमध्येच आपले हॉटेल रेस्टॉरंट बंद करण्याच्या तयारीमध्ये आहेत। दुसरीकडे हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांना पगार कुठून द्यायचा असा मोठा प्रश्न या व्यावसायिकांसमोर उभा राहिलेला आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांनी। सध्या आखाती देशामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे त्याचा फटका आहे तो आपण बघितला तर एलपीजी गॅस सिलेंडर आहे तो याच्यावर झालेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडर सोबत जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांना मिळणारा जो कमर्शियल सिलेंडर आहे त्याचा देखील पुरवठा आता कमी झाला आणि त्यामुळे अनेक हॉटेल मालक आहेत ते सध्या चिंतेत सापडलेत। गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागल्यामुळे आता या ठिकाणी कमी प्रमाणात पदार्थ बनवले जात आहेत। हॉटेलमध्ये देखील जे कस्टमर आहेत ते कमी प्रमाणात घेतले जात आहेत कारण पुढील काही दिवसांमध्ये जो गॅस सिलेंडरचा साठा आहे तो संपणार आहे आणि त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आहेत ते कमी प्रमाणात आहेत ते पदार्थ बनवून या हॉटेलमध्ये येणाऱ्या कस्टमरना आहेत ते देण्याचा प्रयत्न करतात। आपल्यासोबत हॉटेल मालक आहेत। सध्याची परिस्थिती काय आहे, तुम्हाला कशा पद्धतीने हा पुरवठा होतोय? सध्या म्हणजे एकदम अजिबात म्हणजे आज बघायला गेलो आज माझ्याकडे जवळजवळ 2 हॉटेल आहेत आणि 2 हॉटेलमध्ये माझ्या 80 ते 90 स्टाफ माझ्याकडे काम करते। एवढ्या लोकांचं मी काम करत असताना आज सिलेंडरचा तुटवडा शॉर्ट येते मला, पण चालवताना अतिशय एकदम अनेक प्रसंग येतात। आता आज मला वाटतं आज किंवा उद्या मला पण ही बंद करण्याची परिस्थिती बहुतेक माझ्यावरती आता येणार आहे। पण माझ्या या गोष्टीमुळे जवळजवळ 80-90 कामगारांवरती उपासमारीची वेळ माझ्या येणार आहे। पुढील 2 दिवसांमध्ये त्यांचा जो असणारा कमर्शियल गॅस सिलेंडरचा साठा आहे तो संपुष्टात येईल आणि त्यामुळे आमच्यावर देखील आता हॉटेल बंद करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही असं या हॉटेल व्यावसायिक म्हणतात। त्यामुळे पर्यायी व्यवस्था शोधण्याची वेळ या हॉटेल व्यावसायिकांवर आलेली आहे। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।